सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना रस्त्यावर मंडप टाकावा लागतो। महापालिकेकडे परवानगी मागितली तर अधिकारी परवानगी देण्याऐवजी दंडात्मक कारवाई करतात, अशी तक्रार गणेश मंडळाने केली आहे। गणेश मंडळाने खड्डे भरून दिले तरीही दंडात्मक कारवाई कशासाठी असा सवाल मंडळाने विचारलाय। त्यामुळे महापालिकेविरोधात नाराज झालेल्या मंडळाने दंड भरणारच नाही असा पवित्रा घेतलाय। सार्वजनिक गणपती बाप्पा जवळ येत आहेत, त्याच्यामुळे सगळीकडे उत्साह सुरू आहे, पण त्याचवेळी अनेक अडचणी होत आहेत। आपण ताडदेव या भागामधील गणपती मंडळ पशी आहोत। एका बाल गणेश मंडळ गेले 40 वर्ष हे मंडळ आहे, त्याची तयारी सुरू आहे, मंडपाचं काम सुरू आहे। आपण बघू शकता मार्केट परिसर आहे आणि या परिसरामध्येच हा मंडप मध्ये रस्त्यामध्ये आहे। मार्केटला अडचणी होत असतील तर देखील हे मंडळाने एक स्वतःच्या गेले 40 वर्ष या ठिकाणी करतायत। आपल्यासमोर मंडळाचे काही पदाधिकारी देखील आहेत। तुम्हाला मंडपाच्या अनुषंगाने काय समस्या आहेत? आत्ता परवानगी देण्यात आली आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दंडात्मक कारवाई स्वरूपात काही होतात का? गेल्या वर्षी मला 8,000 रुपयाची दंड मला पाठवलं महानगरपालिकेने आणि नोटीस पाठवली। मी खड्डे मंडप जसं ओपन झाल्यानंतर खड्डे सगळे बुजवतो, तरी मला त्यांनी नोटीस पाठवली। 8,000 रुपये आम्हाला दंड पाठवला गेल्या वर्षी। तुम्ही तो भरला का दंड? आम्ही नाही भरला। का भरला नाही? नाही भरला कारण मी खड्डे ऑलरेडी बुजवले होते सगळे, तरीसुद्धा त्यांनी मला पाठवलं। मग तुम्ही त्याच्याबाबत विचारणा केली? हो, विचारणा केली। ते बोलले की आपण पुढच्या वेळी आम्ही तुम्हाला परमिशन देणार नाही जोपर्यंत तुम्ही दंडाचे पैसे भरत नाही, त्यामुळे आम्ही तुम्हाला परमिशन देणार नाही, हेही मला सांगण्यात आलं। जर यावेळेस परमिशन नाही मिळाली तर आम्ही उत्सव दणक्यात साजरा करणार। समन्वय समितीला आम्ही या विषयावर आम्ही बोललेलो आहे, तेवढे तुमची बाजू आम्ही मांडू महानगरपालिकेमध्ये। महापालिकेच्या वतीने जे काही दंडात्मक कारवाई आहे ती भरली गेली नाही आहे, पण गणेश उत्सव मंडळाचं म्हणणं आहे की या संदर्भात महापालिका कोणतीही समंजस भूमिका घेत नाही, उत्सव मात्र आम्हाला साजरा करायचा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन पेडणेकरसह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई। महापालिकेकडून न मिळालेल्या माहितीनुसार मागच्या वर्षी सुमारे 1100 सार्वजनिक गणेश मंडळांनी अधिकृतरित्या परवानगी घेतली होती। यातल्या कित्येकांनी उत्सवानंतर खड्डे बुजवलेच नाही, त्यांना दंडात्मक नोटिसा पाठवूनही कित्येकांनी दंडच भरला नाही। दर खड्ड्यामागे महापालिका 2,000 रुपयांचा दंड आकारते। वॉर्ड ऑफिसकडून संबंधित गणेश मंडळांवर कारवाई अपेक्षित असते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।